तूर आहे 2 कट्टे 77 27 चालू आहे। बघू शकता हा जो माल आहे 7850 झाले 7850 बघू शकता माल 8025 चालू आहे। 25 बोलना है क्या 8025 3 बार सोनी जी माफ भेजो। आई 18 को नहीं बोला भाऊ, ये 18 को नहीं बोला क्या हो जोर 8000 ये और एक 18 को नहीं है। बघू शकता 8025 8025 माल झाले है बढ़िया 18 कट्टे होते। हाँ बोलो भाई 18 को नहीं 24 चालू आहे। 24 बहुत सफेद कोने 18 को नहीं 18 को नहीं क्या पहले में 7817 रुपया। हाँ हाँ बघू शकता हा जो माल आहे 7924 1924 झाली 1924 बघू शकता माल। आज आपण येले जालना बाजार समितीला आणि आपल्या सोबत आहे संदीप भाऊ कचरे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया पांढऱ्या तुरीची आवक कशी आहे, कमीत कमी काय भाव आहे, जास्तीत जास्त काय भाव आहे। एक लॉट विकलेला आहे, हाराशी बी बघितली आपण 2 लॉटची। दादा कशी आवक आहे सध्या पांढऱ्या तुरीची? पांढऱ्या तुरीची आवक फार कमी आहे, आवक कमी आहे आणि खालीमध्ये काय भाव विकू राहिली? कमीत कमी 7700 रुपयापासून 8250 8300 पर्यंत पांढऱ्या तुरीचे भाव आहे। चांगले माल समजा हो। आणि एकदम हलका माल असेल तर कमीत कमी 7700 रुपये। 7700 हो सध्या बाजार वाढे का तुरीची? हो बाजार भाव वाढलेले आहेत। आणि जर बिल्टी हिरोदाना असेल माल चलन ते तर तो 7700 7800 रुपये विकतो तो बी समजा। आणि वरमध्ये समजा सुपर माल 8082 8200 ते 300 रुपये 200 300 बाजार काय आहे वाढन का अशीच राहील का? सर्व आता पावसावरती अवलंबून आहे। हा. पाऊस जर लांबला हा. तर अजून भाव वाढतो। पाऊस लांबला आणखीन भाव वाढते। आणखी कितीपर्यंत वाढायची शक्यता आहे का अंदाज? 9000 रुपयापर्यंत तूर वाढण्याची शक्यता आहे। 9000 पर्यंत चालतं। धन्यवाद। या ठिकाणी आपल्यासोबत आहे संदीप भाऊ कचरे, त्यांच्याकडून आपण जाणून घेतला पांढऱ्या तुरीचा बाजारभाव। चालतं या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।